विकास विभाग आहे आणि परिवहन आणि बंदर विभाग हा 5व्या स्थानी असल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला या संपूर्ण संदर्भामध्ये आणखीन अपडेट देतील। अभिषेक, या 100 दिवसांच्या निकालाबद्दल अधिक सांगा। नक्कीच आपण जर का यामध्ये पाहायचं तर आज हा निकाल जाहीर होईल अशा प्रकारे आपल्याला मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं होतं आणि सध्या जर पाहायचं तर 5 विभागांची उत्तम कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे। एकूण महिला व बाल विकास विभाग जो आहे तो सध्याला आपल्याला पाहायला मिळतोय, त्याला पहिला क्रमांक आहे। भाजपकडे असलेला सार्वजनिक बांधकाम विभाग याला दुसरा क्रमांक दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच यामध्ये जर का पाहायचं तर साधारणपणे 3 आपल्याला विभाग हेपकडे असल्याचं पाहायला मिळत आहे, जे पहिला 5 मध्ये दिसत आहेत। सोबतच महिला व बालविकास आणि कृषी विभाग हे दोन्ही विभाग हे राष्ट्रवादीकडे आपल्याला दिसत आहेत, जे टॉप आपल्याला टॉप 5 मध्ये दिसत आहे। सोबतच दुसरीकडे जर का पाहायचं तर शिवसेनेकडे जो असलेला परिवहन विभाग आणि बंदरे आहे तो देखील मध्ये दिसतो। त्यामुळे एकूणच याची क्रमवारी जर पाहायचं तर ही निश्चित करण्यात आलेली आहे। सोबतच जिल्हाधिकारी असेल, चंद्रपूर जिल्हा असेल, यांना जिल्हाधिकाऱ्यांना एकूणच पहिला क्रमांक आपल्याला दिसतो आहे। पालघरचे जे पोलीस अधीक्षक आहेत ते देखील आपल्याला पहिल्या क्रमांकावर इथं पाहायला मिळत आहे। सोबतच विभागवारी नुसार जर का यामध्ये सगळं जायचं तर वैद्यकीय शिक्षण आणि औषध हा जो विभाग आहे त्याला पहिला क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच टक्केवारी या सगळ्या विभागांना आपल्याला देण्यात आल्याचं दिसतं आहे आणि या टक्केवारीच्या हिशोबानं कशा प्रकारे पुढील कामकाज केलं जात आहे हे सगळं निश्चित करण्यात आल्याचं दिसतं आहे। सोबतच कोणतं काम प्रगतीपथावर आहे, कोणतं काम पूर्ण झालेलं आहे आणि एकूण किती मुद्दे या विभागांना सांगण्यात आलेले होते हे देखील आपल्याला या संपूर्ण निकालामध्ये स्पष्टीकरण आपल्याला दिसतं आहे। एकूणच 100 टप्प्याच्या नंतर हा निकाल जाहीर करण्यात आला। आता यामध्ये पुढील 100 दिवसाचा टप्पा देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानुसार पुन्हा एकदा हे काम केलं जाईल असं देखील आपल्याला कळतंय। धन्यवाद अभिषेक, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एकंदरीतच या उपक्रमातनं 100 दिवसांच्या कामाचा निकाल सर्वसामान्यांना कळून एका पद्धतीची पारदर्शकता सुद्धा व्यवहारामध्ये दिसून येते। याबरोबरच एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत रहा एबीपी माझा।